नमस्कार शेतकरी बांधवांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तुमचं मनापासून आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर लाईक करून घ्या। सध्या शेतकरी बांधवांमध्ये सगळ्यात मोठी एक चर्चा सुरू आहे, ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधी योजनेचा तो 8वा हप्ता आहे। तो 8वा हप्ता नेमका कधी जमा होणार? तर अनेक शेतकऱ्याच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झालेला आहे, परंतु अद्याप देखील शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नसल्यामुळे नमो शेतकरी योजनेची हप्त्याची प्रतीक्षा आहे ती या ठिकाणी अजून संपलेली नाही। आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे याची देखील माहिती देणार आहे। आणि आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा तर होणारच आहे, त्यासोबत पीएम किसान योजनेचा हप्ता देखील जमा झाल्यानंतर साधारणतः 5 ते 10 दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील या ठिकाणी जमा केला जात होता। परंतु यावेळेस हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला या ठिकाणी उशीर झालेला आहे, तुम्हाला देखील माहित आहे। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारला उशीर का झाला हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, हप्ता तर जमा 100% होणार आहे, पण शेतकऱ्यांना कोणतीही काळजी करायची तुम्हाला गरज नाही। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्याच्या बँकेच्या खात्यावरती कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला आणि किती वाजता आणि कोणत्या वेळेला जमा होणार आहे याबद्दलची आपण माहिती तुम्हाला लगेच सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी ही महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे, बरोबर। आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात। या 6,000 मध्ये देखील आता पुढील दिवसापासून, पुढील महिन्यापासून वाढ देखील करण्यात येणार आहे, कारण का की आताच नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि पुढील हप्ता आहे तो पुढील हप्ता देखील तुम्हाला वाढून येऊ शकतो अशी माहिती देखील आता सरकारकडून आलेली आहे। आणि पाहिलं तर ही रक्कम आहे ती केंद्राच्या पीएम किसान योजनेच्या व्यतिरिक्त दिली जाते, म्हणजे शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपयाचा लाभ या ठिकाणी देण्यामध्ये येत असतो। आता केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे देखील 6,000 रुपये अशा पद्धतीने राज्य सरकारच्या, केंद्र सरकारचे मिळून, राज्य सरकारचे मिळून आणि केंद्र सरकारचे मिळून तुम्हाला वर्षाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती 12,000 रुपये जमा होत असतात, होतील का नाही? आता नमो शेतकरी योजनेच्या आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावरती 7 हप्ते जमा झालेले असून 8वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्व आता शेतकऱ्याचं लक्ष लागलेलं आहे। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारला उशीर का होत आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, त्यानंतर राज्यातील किती शेतकऱ्याच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्याच्या खात्यावरती हप्ता जमा होणार नाही, कोणकोणत्या शेतकऱ्याच्या खात्यावरती हप्ता लवकरात लवकर जमा होणार आहे याबद्दलची मी तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे। सगळ्यांनी 2 मिनिटं वेळ काढून बघा, म्हणजे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल, आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे 7 हप्ते तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाले असतील, या ठिकाणी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता देखील असेल, त्यानंतर तुमच्या खात्यावरती जमा तर झालाच असेल, त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील या ठिकाणी जमा होणार आहे। जर तुम्ही आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। आता तुमची प्रतीक्षा या ठिकाणी संपले असं म्हटलं देखील या ठिकाणी काहीच हरकत नाही, कारण हा नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे, कोणत्या दिवशी जमा होणार आहे, कोणत्या वेळेला जमा होणार आहे याची देखील सर्व माहिती मी तुम्हाला बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा तुम्ही प्रयत्न करा। जर तुम्हाला देखील हप्त्याची अत्यंत गरज असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणतेही व्हिडिओ तुम्हाला बघण्याची गरज पडणार नाही, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून घ्या, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। चला तर बघूया आता सविस्तर अपडेट। तर राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आणि महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। सध्या तरी शेतकरी बांधवांमध्ये एकच मोठी चर्चा सुरू आहे, ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार। शेतकऱ्याच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा जमा हप्ता झालेला आहे, नंतर नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता 8वा कधी होणार आहे ते देखील आता लगेच सांगणार आहे। त्यामुळे पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यात येत होता। आता खरं तर राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा लवकर देणं अत्यंत आवश्यक होते, पण आता किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले तरी अद्याप तरी या देखील शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा झालेला नाही। तर सर्वात आधी आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार आहे हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे, परंतु त्यापूर्वी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा वाटप करण्यासाठी उशीर का होत आहे ते देखील आपण पाहण्याचा प्रयत्न करू। म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारला उशीर का झाला आणि या ठिकाणी थोडक्यात बघूया, त्यानंतर नेमका हप्ता कधी जमा होणार हे देखील आपण बघायलाच पाहणारच आहे, त्यासाठी लक्षपूर्वक पाहण्याचा तुम्ही प्रयत्न करा। आता बघा, सध्या अनेक ठिकाणी महानगरपालिका निवडणुकीचा रणधुमाळा देखील सुरू आहे आणि निवडणुकीमध्ये आचारसंहिता देखील लागू असते। अशा काळामध्ये
सरकार कोणत्याही नवीन आर्थिक घोषणा किंवा थेट लाभ हस्तांतरित करू शकत नाही. म्हणजे सध्या जर विचार केला तर राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी आचारसंहिता देखील या ठिकाणी सुरू आहे आणि आचारसंहिता कालामध्ये राज्य सरकार कोणत्याही या ठिकाणी आर्थिक घोषणा करू शकत नाही आणि थेट त्याचा लाभ देखील या ठिकाणी करू शकत नाही. यामुळे या ठिकाणी हप्ता वाटप करण्यासाठी थोडा उशीर झालेला आहे. परंतु आता हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी नेमका खात्यावरती कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता बघा, वितरित करण्यापूर्वी राज्य सरकारला एक विशेष शासन निर्णय देखील आता निर्गमित करावा लागतो आणि या प्रक्रियेमध्ये मात्र लाभार्थीची यादी देखील या ठिकाणी तपासली जाते, निधी मंजूर केला जातो. त्यानंतर आता कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यावरती नमूद शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे, कोणत्या शेतकऱ्याचे नाव यादीमध्ये येणार आहे. आता बघा, नमूद शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या लाभासाठी तुमचं नाव यादीमध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्या यादीमध्ये नाव नसेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. आता बघा, यादीमध्ये नाव कसं तपासायचं आणि आता बऱ्याच शेतकऱ्याचं नाव यादीमधून देखील काढलं जात आहे. कारण पाहायला गेलं तर कोणत्या शेतकऱ्याचा हप्ता बंद करण्यामध्ये येत आहे, कोणत्या शेतकऱ्याचं नाव यादीमधून काढण्यात येत आहे आणि तुम्हाला हप्ता मिळणार का ते देखील आपण या ठिकाणी बघूयात. या ठिकाणी सगळ्यात पहिलं म्हणजे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी जे शेतकरी पात्र आहेत, ज्यांना केंद्राचा हप्ता मिळतात, तर अशा शेतकऱ्याच्या खात्यावरती नमूद शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. तर तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असेल तर तुमचं नाव नमूद शेतकरी योजनेच्या यादीमध्ये येईल आणि तुमचं नाव नमूद शेतकरी योजनेच्या यादीमध्ये या ठिकाणी आलं की तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होतील. सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या शेतकऱ्याच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला तर अशा शेतकऱ्याच्या खात्यावरती नमूद शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे. जर तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असेल तरच तुम्हाला 100% तुमच्या खात्यावरती नमूद शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता सांगण्यामध्ये देखील आले आहे की मुख्यमंत्र्यांकडून ई-केवायसी आणि आधार कार्ड तुम्ही लिंक करून अतिशय गरजेचं आहे. तुम्ही ई-केवायसी पूर्ण असणे, बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य आहे. तर तुमच्या पीएम किसान स्टेटस मध्ये देखील काही त्रुटी असेल तर या ठिकाणी नमूद शेतकरी योजनेचा हप्ता थांबू शकतो. आता तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तुम्हाला ई-केवायसी करायचे. आता जे शेतकरी ई-केवायसी करणार नाही तर अशा शेतकऱ्याच्या खात्यावरती देखील हप्ता जमा होणार नाही. जर तुम्ही वाटत असेल की नमूद शेतकरी योजनेच्या यादीमध्ये आपलं नाव यायला पाहिजे, आम्हाला देखील नमूद शेतकरी योजनेचा हप्ता द्यायला पाहिजे, तर त्याकरिता तुम्हाला ई-केवायसी करावीच लागणार. जर ई-केवायसी तुम्ही केली नसेल तर तात्काळ तुम्हाला ई-केवायसी करून घ्या. त्यानंतर तुमच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या, हे देखील अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही लिंक केलं नसेल आधार कार्ड बँकेच्या खात्याशी तर लवकरात लवकर तुम्ही लिंक करा आणि हे 2 कामे करणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही ह्या सर्व कामे गोष्टी केल्या असतील तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला असेल तरच तुम्हाला नमूद शेतकरी योजनेचा या ठिकाणी यादीमध्ये तुमचं नाव येईल. नमूद शेतकरी योजनेच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं की तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी पैसे जमा होतील. आता पाहायला गेलं तर कोणत्या शेतकऱ्याला खात्यावरती पैसे जमा होणार हे देखील तुम्हाला समजेल. आता ज्या शेतकऱ्याला खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला, ज्या शेतकऱ्याची ई-केवायसी पूर्ण झाली, ज्या शेतकऱ्याच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याची लिंक झाली असेल तर अशा शेतकऱ्याच्या खात्यावरती हा हप्ता जमा केला जाणार आहे. आता कोणत्याही हप्ता जमा होण्यापूर्वी राज्य सरकार निधी वितरणासंदर्भातील एक जी-आर देखील काढत असते आणि यामध्ये पाहिलं तर कोटीचा निधी देखील या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. तो आता कोणत्या बँकामार्फत वितरित केला जाणार आहे याची माहिती देखील असते. एकदा जर हा प्रसिद्ध झाली तर साधारणपणे 7 ते 8 दिवसात पैसे जमा व्हायला सुरुवात होते. आता सध्या बघायला गेलं तर सध्या राज्य सरकारने जी-आर निर्गमित केलेला आहे, परंतु समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील 90 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्याच्या खात्यावरती नमूद शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे आणि 8व्या हप्त्याला पाहिलं तर साधारणतः 1808 कोटीचा निधी हा शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होणार आहे. आता हप्ता तर जमा होणारच आहे, परंतु राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्याच्या खात्यावरती हप्ता जमा केला जाणार आहे. परंतु नेमका कधी हप्ता जमा होणार पाहणे देखील अत्यंत आवश्यक आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पाहायला गेलं तर जे काय पाहिलं तर आज पाहायला गेलं तर 16 जानेवारी पर्यंत हा नमूद शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा होणार नाही, कारण आचारसंहितेच्या कचाट्यामध्ये ही प्रक्रिया अडकली असल्यामुळे शेतकऱ्यांनी या कालावधीमध्ये हप्त्याची अपेक्षा करू नये. प्रशासकीय पातळीवरचे निधी या पाहायला गेलं तर मंजुरीचे काम या ठिकाणी सुरू असले तरी वितरण या ठिकाणी 16 तारखेच्या आत होणं कठीण दिसत आहे. म्हणजे 16 जानेवारी पर्यंत तर काही तुमच्या खात्यावरती या ठिकाणी नमूद शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार नाही. आता नेमका कधी जमा होणार तर शेतकरी मित्रांनो 16 जानेवारी पर्यंत तुम्हाला येण्याची शक्यता या ठिकाणी सांगितलेली आहे. तर राज्य सरकारने म्हणजे निधी वितरित करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी म्हणजे हालचाली सध्या सुरू असल्या तरी सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याच्या प्रक्रियेला या ठिकाणी आता वेग आलेला आहे. तरी पण देखील या ठिकाणी प्रशासकीय पातळीवरती निधी मंजुरीचं काम सुरू असले तरी प्रत्यक्ष 16 तारखेपर्यंत नमूद शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्याची शक्यता आता ही कमीच आहे. म्हणजेच ही हप्ता या ठिकाणी काही सांगता देखील येणार नाही, परंतु या ठिकाणी काय सांगण्यात
आले बघा. तर मित्रांनो 16 तारखेनंतर म्हणजे 16 ते 20 जानेवारीच्या दरम्यान या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होऊ शकतो. म्हणजेच या ठिकाणी राज्य सरकारने अद्याप देखील अधिकृत घोषणा केली असली तरी 16 ते 20 तारखेदरम्यान तुम्हाला पाहायला गेलं तर आज जे काही अराज्यातील शेतकऱ्याच्या खात्यावरती संपूर्ण राज्यातील शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता या ठिकाणी बघायला मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच पद्धतीने नमो शेतकरीची अतिशय महत्वाची अपडेट होती. ज्या शेतकरी बांधवांना केवायसी केलं नसेल तर अशाने तुम्ही केवायसी करा. आधार कार्ड बँकेच्या खात्याची लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याची लिंक करा आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भात या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यावरची पाहिलं तर आजची सर्वात मोठी अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला. तर पाहिलं गेलं तर आज जे काही जानेवारी महिना सुरू आहे तर जानेवारी महिन्यापर्यंत या ठिकाणी जानेवारी महिन्याच्या आतमध्येच तुम्हाला हप्ते येण्याची शक्यता यात सांगण्यात आली आहे. आणि 16 ते 20 जानेवारी दरम्यानच्या हालचालीकडे सर्वांचं आता लक्ष राहणार आहे. जसं काही नवीन जार असेल, GR असेल, अधिकृत तारखेला देखील आम्ही तुम्हाला लगेच कळवू. सध्या तरी 16 ते 20 या तारखेदरम्यान आता हा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. आता अद्याप देखील राज्य सरकारने हप्त्याची तारीख या ठिकाणी जाहीर केली नसली तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या इतर शेतकरी बांधवांसाठी हा देखील व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा, जेणेकरून तुम्हाला ही देखील माहिती बघायला मिळेल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. तुमच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत.